प्रॉव्हिडंट फंड कार्यालयात खासगी दलालांकडून आर्थिक लुबाडणूक ही गंभीर बाब विष्णू कारंपुरी. सोलापुरातील महिला विधी कामगारांचा अशिक्षितपणाचा फायदा घेऊन खासगी दलाल आर्थिक लूट करत आहेत. त्यासाठी विधी कामगारांच्या पीएफ कार्यालयाचे कामकाज करताना खासगी दलालांकडून होणारे आर्थिक लूट थांबवण्यासाठी पीएफ सल्लागार म्हणून आपण विधी कामगारांना सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी केले आहे. सोलापूर शहरातील विधी यंत्रमाग कामगारांच्या मालक व व्यवस्थापनाकडून निवड करण्यात आलेल्या सल्लागार DR कन्सल्टंट यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापुरातील महिला विधी कामगारांना स्वेच्छानिवृत्ती व निवृत्ती झाल्यानंतर त्यांना प्रॉव्हिडंट फंड व पेन्शनचा लाभ केंद्रीय कामगार मंत्रालयांकडून मिळतो, परंतु सदर लाभ मिळवून घेताना महिलांचा अशिक्षितपणाचा फायदा घेऊन त्यांचे खासगी दलालांकडून आर्थिक लुबाडणूक होत आहे असे अनेक प्रकरण उघडकीस आले आहेत. त्याचबरोबर सदर खासगी दलाल आपले मार्गदर्शन घेतात अशी माहिती आहे. ही गंभीर बाब देखील समोर आली आहे, कारण प्रॉव्हिडंट फंड कार्यालयातील काही कर्मचारी आपल्या सल्ल्यानुसार काम करतात याचीही शक्यता आहे. म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विभागीय प्रॉव्हिडंट फंड कार्यालय सोलापूर यांना देखील निवेदन देण्यात आले. तरी खासगी दलालांमार्फत गरीब महिला विधी कामगारांचे प्रॉव्हिडंट फंड व पेन्शन बाबत होणाऱ्या आर्थिक फसवणूक थांबवण्याच्या अभियानाला सहकार्य करण्याची विनंती नमूद पत्राद्वारे दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विधी कामगारांची खासगी दलालांकडून होत असलेल्या आर्थिक लुबाडणूक थांबवण्यासाठी पीएफ सल्लागार DR कुलकर्णी, प्रमुख व्यवस्थापक प्रसन्ना यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विष्णू कारंपुरी महाराज यांच्यासह विठ्ठल खुराडकर, रेखा आडकी, गणेश मंता, गुरुनाथ कोळी, पप्पू शेख यांची उपस्थिती होती.